आयोजित केला होता। कालपर्यंत प्रशासनाने तोंडी परवानगी दिली होती, जागासुद्धा निश्चित केली होती, पण आज सकाळपासून समिती नेत्यांसह कार्यकर्त्यांना अटक सत्र सुरू केली आहे। त्यामुळे कर्नाटक सरकारचा हा दुटप्पीपणा आज परत एकदा समोर आलेला आहे। यामुळे मराठी भाषिकां एकंदरच काय सांगाल, सकाळपासून दडपशाही होतीये, खानापूर समिती नेत्यांनी अटक करण्यात आले? हो, खानापूर समिती नेत्यांना अटक करण्यात आलेली आहे। अक्षरशः सकाळी 7 वाजता 4 पोलीस समिती नेत्यांच्या घरामध्ये जाऊन बसले होते आणि त्यांना अटक करून घेऊन गेलेली आहे। ते मला एक समजत नाही आहे, मराठी भाषिक हे स्वतंत्र भारताचे नागरिक आहेत की देशद्रोही आहेत की आतंकवादी आहेत। एखादा गुन्हा घडल्यानंतर सुद्धा इतक्या तत्परतेनं पोलीस प्रशासन तिथं जाऊन पोहोचणार नाही, तितक्या तत्परतेनं जांभोटीसारख्या दुर्गम भागात सुद्धा पोलिसांनी जाऊन नेत्यांना अटक करून आणलेली आहे। या होणाऱ्या दडपशाहीबद्दल काय म्हणाल? ही दडपशाही खूप म्हणजे निषेधार्ह आहे दडपशाही। एकंदरच सरकारला काय सांगायचं? मला सरकारला इतकंच सांगायचं आहे, सध्या कर्नाटक सरकार आहे, कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आहे आणि काँग्रेस देशभरामध्ये संविधान बचाव हा नारा देत असताना कुठंतरी संविधानाची पायमल्ली होऊन इथं मराठी भाषिकांची गळचिपी होत आहे। त्यामुळे कर्नाटक काँग्रेसने याचा गांभीर्याने विचार करावा आणि केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा।